अनुसूचित जातीच्या कुटुंबाचा छळ, सार्वजनिक रस्ता नसताना रस्त्याची मागणी करून घरकुल बांधकामात अडथळ्यांचा आरोप. शेगाव तालुक्यातील चिचखेड येथील रहिवासी बापूना साहेबराव चोपडे यांनी दिनांक 19 मे 2026 रोजी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून प्रमोद अंबादास भांबेरे व इतरांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम सुरू असताना संबंधिताकडून वारंवार अडथळे निर्माण केले जात आहेत. ज्या ठिकाणी कोणताही सार्वजनिक रस्ता अस्तित्वात नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्या ठिकाणावरून जबरदस्तीने रस्त्याची मागणी करण्यात येत असून बांधकाम बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रमोद अंबादास भांबेरे हा पैशाच्या व राजकीय प्रभावांच्या जोरावर ग्रामसेवकांसह काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असून खाजगी मालमत्तेतून अनधिकृत रस्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे वृद्ध महिला सोनाबाई चोपडे यांच्यासह संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही विविध शासकीय कार्यालयांकडे लेखी व ईमेलद्वारे तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधिताचे मनोबल वाढल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान घरकुल बांधकामासाठी आणलेले बांधकाम साहित्य वापराविना पडून असून आर्थिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी म्हटले. संबंधिताविरुद्ध कारवाई कायदेशीर करून कुटुंबाला संरक्षण द्यावे, तसेच अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे अशी मागणी बापूंना चोपडे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. जर यापुढे प्रमोद अंबादास भांबेरे व इतर लोकांनी आम्हाला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही ज्या जागेवर बांधकाम सुरू आहे तिथे कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करू, असा इशारा बापूंना चोपडे व सोनाबाई चोपडे यांनी दिला आहे. काय नाव आहे तुमचं? सोनाबाई चोपडे, गाव चिचखेड. काय त्रास चालू आहे तुम्हाला? त्रास कशाचा चालू आहे? आता कोणीच नाही तिचा विचारत तर मग काय करता. काय प्रॉब्लेम काय झाला? आता ही तुमची जागा आहे, या जागेविषयी काय त्रास आहे? त्रास म्हणजे इतक्या दिवस होतात ना बाबा घर, पण हो नाही देऊन राहिला ना फोमा पाटील. काय ते पाटलाचं पूर्ण नाव काय पाटलाचं? पाटलाचं नाव फोमा पाटील आहे बा त्याचं नाव, पण ते नाव नाही मला. अंबादास. काय म्हणणं आहे त्याचं? त्याचं म्हणणं होतं की इथून ट्रॅक्टर गेला पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? वावरात. हो. मग जागा द्यायची आहे काय? नाही, माई आहे, स्वतःची माई आहे. कधीपासून आहे तुमची जागा? मी 59 साल मला अठी राहिले. हो, काहीच करून नाही राहिले भाऊ, काहीच निर्णय घेऊन राहिले ना मला. हो बा, तहसीलले पाठवून द्या म्हणून. मला भाऊ सांगूच ना, मला मी तैपासून भाकरी नका तर मी मानगीत पडलो, पण तुम्ही आले म्हणून मी उभी राहिलो. हो बा. भीती असेल ना तुम्हाला? हो. कोणाकोणापासून? त्या माणसापासूनच आहे मला. प्रमोद आणि कोणता तो हो अंबादास पाटील, त्याच्या बापाचं नाव अंबादास पाटील होतं. कधीपासून तुम्हाला त्रास आहे त्याचा? किती वर्ष झाले मला? आता एक महिना झाले त्रास आहे भाऊ. माझ्या जाऊन घरकुल होत होतं, पण माझं घरकुल झालं नाही ना. हो बा. बापूना साहेबराव चोपडे, गाव चिंचखेड. बर, काय या जागेविषयी वाद चालू आहे तुमचा? जागेच्या विषयी त्या माणसानं म्हणजे रस्त्याची भानगड दाखवून राहिला तो माणूस. प्रमोद अंबादास भांबेरे. काय म्हणणं आहे त्याचं? हा रस्ता आहे म्हणते, इथून आहे का त्याचा? ट्रॅक्टरचा रस्ता मागून राहिला. हा सार्वजनिक रस्ता आहे काय? नाही, सार्वजनिक नाही आहे, पेशे त्याही माणसाचा नाही आहे. हे जागा आहे सोनाबाई साहेबराव चोपडे. म्हणजे तुमच्या कोण लागतात त्या? आई. त्याची जागा आहे. हो. मग हे लोक कोण त्रास देऊन राहिले? आता त्रास देऊन राहिले मला की ते म्हणतात तुमचं अतिक्रमण आहे, काय काय असेल ते समजा ते हे आहे. आणि मी पूर्वीचा राहणार म्हणजे माझ्या 3 पिढ्या अटी गुजरल्या. आता ते त्याचं कसं चालू असेल, काही पैसे देऊन साहेब लोकायले, ग्रामसेवक साहेबाले कोणाला बी पैसे देऊन म्हणजे मला ते दमदट्ट्या देऊन राहिले. मग आता या जागेसंबंधी समजा तुम्ही ग्रामसेवकाकडे गेले, सरपंचाकडे गेले, तहसीलदाराकडे गेले, तर तिकडून तुम्हाला न्याय भेटला नाही. त्याचं काय म्हणणं आहे समजा? आता मी माझे कागदपत्र दिले, त्यांचं अजून काही चौकशी तागायत नाही आहे. बरं, आज रोजी तुम्ही इथं कॉलम उभे केले, बरोबर? हो. मग आता हे कॉलम काढून टाकण्याची भीती तुम्हाला? काढून टाकण्याची भीती आहे. म्हणजे असा टाइम येईन की रोगवर घ्यायची मला पायी आहे. म्हणजे
आत्महत्या करण्याची वेळ तुमच्यावर आली समजा, हो. कुणामुळे आली? प्रमोद अंबादास भांबेरे. मग याविषयी समजा तुमचे सरपंच आहेत गावचे, ग्रामसेवक आहेत, त्यांच्यात तुम्ही खाना हा विषय टाकला असेल तर त्याचं काय म्हणणं आहे? ते अजिबात काहीच नाहीत. मग आपले रेस उचलून राहिले, अजिबात काहीच नाहीत. म्हणजे कोणत्याच गोष्टीला मान्यता देऊन राहिले नाही कोण्याच गोष्टी चालेल. मग यानंतर समजा या तुमच्या जागेचं नुकसान करण्यासाठी आणि समजा तुमच्या जर जीविताला धोका निर्माण झाला, हो माझीवाला धोका काय राहील? कोण कोण राहील जबाबदार? याला एक प्रमोद अंबादास भांबेरे आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये कोण? सरपंच. तो पैशाच्या जोरावर जसं गोष्ट करून राहिला. पैसा आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्या यानं कोणतीच खेळल्या जाऊ शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही आहे. गरीब माणसं आहोत आम्ही, जातीचे बौद्ध आहोत, म्हणून आमच्यावर दबाव आहे हा. शेवटच्या स्टेपमध्ये म्हातारी बी एंट्री घेणार आहे, मी बी एंट्री घेणार आहे. मी तर घेणारच आहो. पण तुमच्यावर आता यापुढे समजा या लोकांकडून अन्याय झाला तर मग तुमचं पुढचं पाऊल समजा तुम्ही आत्महत्या करणार, एंट्रिंग घेणार. पुढचं त्यानं जर पाऊल जर उचललं तर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमो बुद्ध आहे.